नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पहिला धडा इतिहासाची साधने याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर यामधील आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न 1, इतिहासाच्या साधनांमधील डॉट डॉट साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। आणि याचं उत्तर आहे, इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। उत्तर आहे ऑप्शन ड, दृकश्राव्य साधने। प्रश्न दुसरा पहा, पुण्यातील डॉट डॉट या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। आणि उत्तर आहे, पुण्यातील आगाखाना पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। उत्तर आहे ऑप्शन अ, आगाखाना पॅलेस। प्रश्न तिसरा पहा, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॉट डॉट होय। आणि याचं उत्तर आहे, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय। उत्तर आहे ऑप्शन ड, चित्रपट। प्रश्न दुसरा पहा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। यामधील पहिला प्रश्न, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। आणि याचं उत्तर पहा। यामधील पहिला पॉईंट, ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना लोकशिक्षण तसेच लोकजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले। दुसरा पॉईंट, वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील दुष्ट चालीरीती आणि रूढीपरंपरा यांच्यावर टीका करण्यात आली। तिसरा पॉईंट आहे, स्त्रियांवर होणारे अत्याचार, बालविवाह, विधवा पुनर्विवाह यांसारख्या सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले। आणि चौथा पॉईंट आहे, वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांनी केलेल्या जुलमांबद्दल लिखाण करत असतानाच पाश्चात्य विद्या, स्वातंत्र्य, समता तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या मूल्यांचे महत्त्व देखील पटवून दिले। म्हणून ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती। तर आपला दुसरा प्रश्न पाहूया, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। याचं उत्तर आहे, तर यामधील पहिला पॉईंट, उत्तरामधील चित्रफितीमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात आपल्याला आज पाहायला मिळतात। दुसरा पॉईंट पहा, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत। म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय मानली जातात। प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा। तर आपल्याला टिपा लिहायच्या आहेत। त्यामधील पहिला प्रश्न पहा, छायाचित्रे याच्यावर आपल्याला टिप लिहायची आहे। तर चला पाहूया आपलं उत्तर। पहिला पॉईंट आहे, छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली। या छायाचित्रांमधूनच आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात पाहायला मिळाली। दुसरा पॉईंट आहे, मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांचे चित्र उपलब्ध आहे। तिसरा पॉईंट, व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती मिळते। चौथा पॉईंट, प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो। पाचवा पॉईंट आहे, वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे त्यावेळीचे स्वरूप लक्षात येते। दुसरी टीप लिहायची आहे, वस्तू संग्रहालय आणि इतिहास। यामधील पहिला पॉईंट आहे, ज्या ठिकाणी प्राचीन नाणी, वस्त्रे, भांडी, वस्तू, कागदपत्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहालयाला वस्तू संग्रहालय असं म्हणतात। दुसरा पॉईंट पहा, या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपल्याला तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाविषयी माहिती मिळते। तिसरा पॉईंट आहे, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळीची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते। चौथा पॉईंट आहे, शिल्पकला, चित्रकला, धातुकला यांसारख्या कलांमधील त्या काळातील प्रगती समजते। वस्तू संग्रहालय आणि इतिहास यांचा एकमेकांशी निकट संबंध आहे। इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे। तिसरी टीप पहा, श्राव्य साधने। त्यातील पहिला पॉईंट आहे, ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स इतिहासाच्या श्राव्य स्वरूपाची साधने आहेत। दुसरा पॉईंट आहे, आधुनिक काळात नेत्यांनी महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत। हे सर्व साहित्य ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे
ते इतिहासाच्या दृष्टीने विश्वसनीय ठरतात. या श्राव्य साधनांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाबद्दल माहिती उपलब्ध होते. आता आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. तर यामधील काय काय आपल्याला आहे, तर भौतिक साधने दिलेले आहेत. तर ती भौतिक साधने आपल्याला पूर्ण करायची आहेत. तर भौतिक साधने कोणकोणती आहेत पहा. इमारती, पूल, रस्ते, स्मारके, तुरुंग, नाणी, राजवाडे, पुतळे या अशा प्रकारे भौतिक साधने आपण त्यांना म्हणतो. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पुढे स्वाध्याय पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.